पासून माझा मोठा भाऊ चंद्रकांत पाटील आणि श्रीशैल बनशेट्टी भाऊजी हे दोघं दोस्त होते। तेव्हापासून आमची ओळख आहे। परंतु राजकारणात आल्यानंतर मी गेल्या 25 वर्ष नगरसेवक आहे। आमची आता गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे। परंतु महानगरपालिकेत मी सर्वांशी असंच खेळत राहत होतो। बनशेट्टी अक्का एकटीच माझी सख्खी बहीण म्हणून मी तिला बोलत होतो, ते माझा भाऊ म्हणून मला बोलत होते। परंतु मी जेव्हा त्यांनी महापौरसाठी इच्छुक होते त्याच्या अगोदर मी बनशेट्टी अक्काच्या अगोदर कांचना येल्लमचं नाव घेतलं होतं। त्यामुळे येल्लमच्या नावाची शिफारस मी पूर्वीपासून करत होतो। बनशेट्टी अक्काने त्यावेळी प्रथम महापौर झाले। महापौर झाल्यानंतर महापौरामध्ये करत असताना अनेक राजकारण आलं। त्या राजकारणामध्ये माझे आणि अक्काचं दोघांचे थोडे मतभेद झाले। त्या मतभेदामध्ये या ठिकाणी त्यांनी महापौर झाले, मी सभागृह नेता झालो। मी सभागृह नेता होत असताना त्यांनी विरोध केले असते, परंतु त्यांनी विरोध न करता मला पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी मला सभागृह नेता म्हणून अक्काला जेव्हा पत्र दिलं, एक मतानं माझं या ठिकाणी निवड झालं। परंतु काही राजकीय मतभेद आणि मनभेद असल्यामुळं त्यावेळी बनशेट्टी अक्काला त्यांनी काम करत होते, पण त्यावेळी मी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केलो। आता कोण शिकवलं काय शिकवलं ते आत्ता सांगणं योग्य नाही आहे, कारण त्यावेळी घटना घडली 6-7 वर्षापासून 9 महिन्यातच मला त्यामध्ये विषबाधा झालं। मग मला वाटलं त्यावेळी की बाबा मी ज्यावेळी पटलो त्यावेळी 2 वर्ष तर मी कोमात होतो, दवाखान्यात होतो। आल्यानंतर काही वेळा मला सांगण्यात आलं की ती विषबाधा झालेलं आहे, खरं आहे, एकदा नाही 2दा विष घातले। पण त्यावेळी मी काही लोकांची नावं ऐकून त्या ठिकाणी घातलं गेलं, परंतु ते नावं नसताना आमची बहीण मी जेव्हा पहिल्यांदा विषबाधा झालो 3 महिने मुदतवाढ मिळालं, 6 महिन्यापर्यंत ते सभागृह नेता आणि नगरसेवकाचं हे होतं। त्यावेळी मी कसं बसं त्यावेळी आलो तेव्हा फार सिरियस होतो। त्यावेळी मला माहीत नव्हतं विषबाधा झालेलं वगैरे, परंतु ते सर्व होत असताना या ठिकाणी सर्वांच्या देवाच्या आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पोलीस स्टेशनच्या अगोदरच मुंबईला फिर्याद दाखल झालेलं होतं, पण सर्व नावं नव्हतं। तिथं आल्यावर ते नावं मी घेतलेलं आहे, कारण जे काही नावं घेतलेलं आहे ते खरं तर नावं त्या ठिकाणी घेऊ नये, ते नावं त्या ठिकाणी मी घेतलो। नंतर मला स्वतःलाच पश्चाताप झालं की माझ्या मित्राला, माझ्या बहिणीला, माझ्या भाऊजीला, माझ्या मित्रमंडळीच्या नावावर मी त्यावेळी गुन्हा दाखल केलेला होतो। केल्यामुळं मी त्या रागाच्या भरात त्यावेळी प्रेस नोट वगैरे तुम्हाला सर्वांना दिलेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे। नंतरच्या सर्व बातम्या बघितलो, आमच्या बहिणीची मुलगी असू दे, आमच्या सरांची मुलगी असू दे, यांनी फार दुःखात होते। त्यावेळी मी येऊ शकलो नाही, परंतु अनेक वेळा पोलिसांनी मला सांगितले होते की बाबा तुम्ही जे काय नावं घेतलं ते चुकीचे आहे, तुम्हाला विष घातलं आहे दुसऱ्यांनी आणि नावं घेतलं तिसऱ्यांचं। त्या कळाल्यानंतर मी मला स्वतः देवाने पश्चाताप करून दिलं। मी पश्चाताप करून मी आमच्या बहिणीला, भाऊजीला बोलायचा प्रयत्न करत होतो, परंतु तिने रागाच्या भरात काय बोलतील का म्हणून मी घाबरून काय बोललो नाही। पण अनेक मित्रमंडळी इथं बसलेले आहेत, त्यांनी मला नेहमी सांगितले मी सरांशी मला भेटायचं आहे। खरं तर सराला भेटायच्या अगोदर किंवा आमच्या बहिणीला भेटायच्या अगोदर मला ते दुःख फार सहन होत नव्हतं, म्हणून मी त्यांना त्यावेळी भेटलो नाही। नंतर सराशी बोलून सराशी हे करून त्यावेळी सर्व मी माफी मागितलेलं आहे, सर्वांना दिलगिरी व्यक्त केलेलं आहे। परंतु त्याच वेळी आमच्या बहिणीला भेटण्याचा प्रयत्न माझं होतं, पण बहीण रागाच्या भरात असतील। बहिणीपेक्षा आमचं भाऊजी लय थोडं हे आहे, त्याचं राग फार असतं म्हणून मी काय त्यावेळी बोललो नाही। परंतु अप्पाजी आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांनी तुम्ही अक्काला भेटलंच पाहिजे असं म्हणल्यानंतर मी रक्षाबंधनला या ठिकाणी घरी येणार होतो। त्यावेळी योगायोग म्हणायचं की अक्का बाहेर गेलते, मी येणार होतो त्यावेळी अक्का नव्हते। मग नंतर फोन आला, एकमेकांचा फोन झाला, तर मी त्यावेळी भेटू शकलो नाही कारण अक्का नव्हतेच।
त्यामुळे ते भेट झालं नाही. आज मी ठरवलं आहे की बाबा आपण या देवीच्या आता आपल्या पुढं हे आहे किंवा देवी झाल्यानंतर निवडणूक आहे. असं निवडणूक आहे म्हणून मी काय आमदारकीला उभं राहायचं आहे, चला आमच्या बहिणीचा आशीर्वाद घ्यायला येऊ, असं काय मला त्यावेळी वाटलं नाही. परंतु आता सर्वजण मिळून असं ठरलं की आमच्या घरच्या फॅमिली बी कुणाचं बी घरचं परिवार असू दे त्यांना अति दुःख झालेलं असतं आहे. एकदा झालेलं चूक पुन्हा जेव्हा चुकून मला जर काय तर झालं असतं, मी मेला असतो, तर आमच्या बहिणीला, भाऊजीला, आमच्या मित्रांना, आमच्या परिसरांना वाईट वाटू नये. जे काही झालेले घटना आहे त्यांच्या परिवार जे दुःखात आहे, त्या दुःखाचं जे कारण आहे ते दूर व्हावं. जसं बहिणीचं आणि आमच्या भाऊजीचं सरांचं आता आमचं सुनील कामाटी नाही आहे, त्यांच्याहीकडे मी त्यावेळी गेलो. त्यांनाही त्यावेळी मी म्हणलो बा तुझं नाव चुकून घेतलेलं झालं गेलं विसर. मग त्यावेळी त्यांनी पण विचारही केला. त्याला असं म्हणल्यावरच त्याचं त्यावेळी हे झालेलं आहे. पण आता आज ठरलं आहे की आमच्या बहिणीला भेटावं. स्वार्थ नाही परमार्थ दोन्ही होत आहे की आमची बहीण या ठिकाणी फार मोठे नाराज आहेत. मी जर कुठं मोठं जर व्हायचं असेल, जर जे कोणी नाराजी आहेत आज ताकात माझ्या ठिकाणी जे चुकलेलं आहे, बाकी जे कोण नाराज आहे त्याचं देणं घेणं मला नाहीच आहे. पण चुकलेल्या ठिकाणी आपण काहीतरी त्या ठिकाणी जाऊन त्यांना दिलगिरी व्यक्त करावं. त्यांचं दुःख झालेलं आहे, जी घटना आहे ते दूर व्हावं. त्यासाठी मी आज आमच्या अक्काला या ठिकाणी भेटायला आलो. भेटून जे काही माझं झालेलं घटना आहे, अक्का तू माझी मोठी बहीण आहे, मोठी बहिणीला आपण काय माफी मागितलं किंवा काय केलं, दिलगिरी व्यक्त केलं त्याचं काही हे नसतं आहे. म्हणून मी आज आमच्या बहिणीकडं भेटण्यासाठी आलेलं आहे. आमची बहीण माफ करू शकते हे मला माहीत आहे. आमचा भाऊजी थोडं फार हे होता, कारण लहानपणापासून माझा मित्र, आमचा भावाचा मित्र आहे. आम्ही अनेक वेळा सर म्हणल्यासारखं एका ताटात बसून जेवलो, सर्व काही केलं. परंतु ते असं असताना सहित माझ्या भविष्यात मी चालणार आहे असं मला वाटतं आहे. पण चालणार असताना माझं जे काही दुःख झालेलं आहे, आमच्या बहिणीचं जे काही नाराजी आहे, आमच्या बहिणीच्या परिवारांचे लोक नाराज आहेत, सराच्या घराचे परिवाराचे नाराज आहेत किंवा कामाडीचे घरचे नाराज आहेत, ते सर्व नाराजी माझ्या राहू नये. मी मरताना तर चांगलं मरावं या दृष्टिकोनातून मी विचार करून आज आमच्या बहिणीच्या घरी आलेला आहे. भविष्यात आमची बहीण माफ करून माझा लहान भाऊ समजून मला पुढं भविष्यात सहकार्य करावं मी त्यांना, कारण घरचं काय सहकार्याचा संबंध नसतं, बहीण भावाचं नातं असतं. जे काही पुढं भविष्यात काय होणार आहे, आम्ही सर्वजण मिळून जे काय पूर्वी दोस्त होतो आम्ही सर्व मित्रपरिवार, ते मित्रपरिवार एकत्र यावं आणि सर्वांनी मिळून चांगलं काम करण्यासाठी मी आज आमच्या बहिणीच्या घरी आले आहे. मी गेलेलं कंप्लेंट ज्यावेळी नावकर साहेब माझ्याकडे आलते 2-3 वर्षापूर्वी, मी त्यांना त्याच वेळी सांगितलं